नमस्कार. आजच्या युगात तंत्रज्ञानाने आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. तुम्हाला माहीत आहे का की एआय टूल्स वापरणं आता किती सोपं आणि फायदेशीर आहे? एआयमुळे तुमची वेळ वाचते, काम जलद होते आणि तुमची उत्पादकताही वाढते. चला तर मग एआयची शक्ती अनुभवूया आणि यशाकडे एक पाऊल पुढे टाकूया. आज आपण एक खूप रोमांचक आणि उपयोगी टूल बद्दल बोलणार आहोत, ज्याचं नाव आहे को पायलट. जर तुम्ही कामात किंवा अभ्यासात खूप वेळ खर्च करत असाल आणि तुम्हाला थोडी मदत हवी असेल, तर को पायलट तुमच्यासाठी एक गेम चेंजर ठरू शकतो. सहज भाषेत सांगायला गेलं तर को पायलट म्हणजे तुमचा डिजिटल सहाय्यक, जो तुमच्यासोबत काम करतो आणि तुम्हाला अनेक कामांमध्ये मदत करतो. हा एक असा सहाय्यक आहे जो तुम्हाला विचार करायला, निर्माण करायला, तुमचं काम जलद आणि अधिक प्रभावी करायला मदत करतो. तर मग चला जाणून घ्या को पायलट म्हणजे नक्की काय. तर को पायलट हे एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल आहे, जे मायक्रोसॉफ्ट कंपनीने ओपन एआय या कंपनीच्या साहाय्याने विकसित केलं आहे. आणि हे मॉडेल मोठ्या प्रमाणावर डेटाने म्हणजेच याच्याने प्रशिक्षित केलेलं आहे, ज्यामुळे ते मानवी भाषा समजू शकतं आणि त्यानुसार ते प्रतिक्रिया देऊ शकतं. तर प्रशिक्षित करणं म्हणजे त्या मॉडेलला ऍक्च्युली त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात डेटा देऊन ट्रेन केलंय, जेणेकरून ते मानवी भाषा, कुठलीही मानवी भाषा ते सहजपणे समजू शकतं आणि त्यावर प्रतिक्रिया देऊ शकतं. आणि सध्या को पायलट हे बरेच मायक्रोसॉफ्टचे ऍप्लिकेशन, जसं की पॉवर पॉइंट, एक्सेल, आउटलुक यामध्ये ऑलरेडी इंटिग्रेटेड आहे. त्यामुळे तुम्ही त्या को पायलटची मदत नेहमीच घेऊ शकता. पण त्याची काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत, ते आज आपल्याला जाणून घ्यायचे. तर जसं की ऑटोमॅटिक टेक्स्ट जनरेशन, म्हणजेच सपोज तुम्हाला एखादा ईमेल लिहायचा आहे आणि एखादा ईमेल लिहिण्यासाठी जर तुम्ही त्याला सब्जेक्ट दिला को पायलटला, तर काही सेकंदातच तो तुम्हाला ईमेलचा पूर्ण ड्राफ्ट देऊन टाकेल. सपोज तुम्हाला एखादा मेल लिहायचा आहे, जिथे तुम्हाला मीटिंग कॅन्सलसाठी ईमेल करायचा आहे, तर तुम्हाला फक्त सब्जेक्ट द्यायचा आहे की मला मीटिंग कॅन्सल करण्यासाठी ईमेल लिहून दे, आणि तो तुम्हाला एक प्रोफेशनल पद्धतीने एक चांगला ईमेल ड्राफ्ट करून देईल विदिन सेकंड्स. तसंच सपोज एखादी प्रोफेशनल व्यक्ती आहे जो जॉब करतो किंवा नोकरदार वर्गवाले, तर त्यांना बऱ्याचदा रिपोर्ट प्रिपेअर करावे लागतात, अहवाल मराठीत सांगायला गेलं तर तो अहवाल लिहिण्यासाठी सुद्धा को पायलट तुम्हाला मदत करू शकतो. तुम्हाला फक्त काही मुख्य मुद्दे सांगायचे आहेत आणि को पायलट तुम्हाला विदिन सेकंड्स तो तयार करून देईल पूर्ण रिपोर्ट. तुम्हाला जे लेआउट हवं ते सुद्धा ते तुम्हाला प्रॉपर त्या रिपोर्टमध्ये ऍड करून देईल. तसंच त्यानंतर जर तुम्हाला एखाद्या आयडिया विषयी जाणून घ्यायचं, म्हणजे एखादी गोष्ट ज्याच्याविषयी तुम्हाला अधिक कल्पना हव्या आहेत, जसं की आपल्याला एखादा बिझनेस स्टार्टअप करायचा आहे, त्याबद्दल जर तुम्हाला काही आयडिया हव्यात, तर ते सुद्धा को पायलट तुम्हाला त्याच्यात मदत करू शकतो. दुसरं असं की सपोज तुम्हाला एखादी डॉक्युमेंट आहे किंवा एखादी माहिती, किंवा तुम्ही एखाद्या मीटिंग मध्ये बसले आहात आणि ती मीटिंग सपोज अर्धा एक तास चालली, पण त्या मीटिंग मधले काय मुख्य मुद्दे होते जर ते तुम्हाला जाणून घ्यायचं, तर त्यामध्ये सुद्धा ही को पायलट तुम्हाला मदत करू शकतो. तुम्हाला फक्त त्या मीटिंगचा व्हिडिओ किंवा रेकॉर्डिंग को पायलटला द्यायची आणि तो तुम्हाला एक रिपोर्ट जनरेट करून देईल. त्यामध्ये तो फक्त आणि फक्त त्या मीटिंग मधले मुख्य मुद्दे तुम्हाला त्या रिपोर्टमध्ये तो देईल. तर हा एक त्याचा उपयोग झाला. तर मग बेसिकली याचा उपयोग काय, म्हणजे ह्या सर्व गोष्टींचा एकंदरीत असा उपयोग होईल की तुमची वेळेची बचत होते. सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमचा वेळ वाचतो. किचकट आणि वेळखाऊ कामं तुम्ही को पायलटच्या मदतीने काही मिनिटातच करू शकता. दुसरं, तुमची प्रोडक्टिव्हिटी म्हणजे उत्पादकता वाढवते, बरोबर. आणि जे काम तुम्ही करतात त्याची क्वालिटी सुद्धा वाढवते, म्हणजे गुणवत्ता सुधारण्यासाठी सुद्धा आपण एआयचा उपयोग करू शकतो. आणि तुम्हाला जर काही नवीन कल्पना, त्यांना जर काही तुम्हाला चालना हवी असेल नवी कल्पनासाठी, जर तुम्हाला एखाद्या गोष्टीला आणखी एक्सप्लोर करायचं असेल, तर त्यासाठी तो तुम्हाला एक स्टेप बाय स्टेप पद्धतीने तुम्हाला तो हेल्प करू शकतो, राईट. मग ते प्रक्रिया काही तुम्हाला अगर शिकायचं आहे, म्हणजे सपोज आपण जनरली शाळेचे विद्यार्थी, जसं एखादा ट्युटर असतो जो त्यांना प्रत्येक गोष्टी कशी करावी, काय करू नये, तर त्यासाठी एक स्टेप वाईज एखादी गाईड असतो जो आपल्याला स्टेप वाईज सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करतो. त्या पद्धतीने को पायलट तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करतो आणि तुम्हाला फक्त सांगायची वेळ आहे त्यात. तर हे झाले को पायलटचे बेसिकली द बेनिफिट्स, आपण ज्याला म्हणतो की फायदे, राईट. पण आता प्रश्न येतो की हे को पायलट कोण यूज करू शकतो. तर ते ऍक्च्युली सर्वांसाठीच आहे, पण तरी आपण काही आज यूज केसेस घेणार की आपण कोण आणि कशा पद्धतीने को पायलट यूज करणार. जसं की विद्यार्थी, तर विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट किंवा निबंध लिहायचे, तर ते फक्त को पायलटला विषय देतील, जसं की सब्जेक्ट त्यांनी दिला तर को पायलट
विदिन सेकंड्स तो त्यांना पूर्ण एसे राईट करून देऊ शकतो. बरोबर. आणि त्यातल्या त्यात त्यात बरेच अशा गोष्टी असतील की त्या नक्कीच जे विद्यार्थी विचार नाही करू शकत त्या गोष्टी तर त्याला त्या एसे मध्ये मिळतील. आणि त्याच्याने त्याचा म्हणजे प्रेझेंटेशन म्हणा किंवा त्या एसे बद्दलची जी अधिक माहिती त्याला हवी ती तो सहजरित्या घेऊ शकतो. दुसरं की जसं मी आधीच म्हटलं की नोकरदार वर्ग त्यांना काही रिपोर्ट तयार करायचे तर ते करू शकतात. छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांना जर मार्केटिंगसाठी काही बिझनेस प्लॅन तयार करायसाठी तर त्यासाठी ते को पायलटचा उपयोग करू शकतात. शिक्षक आहेत जे अभ्यासक्रमांसाठी किंवा नोट्स तयार करण्यासाठी बऱ्याचदा आपण पाहिलं की शाळेमध्ये स्कूल कॉलेजेसमध्ये शिक्षक लोक नोट्स देतात किंवा क्लासमध्येही त्यांना नोट्सचा उपयोग करावा तर ते नोट्स शिक्षक लोक एकदम म्हणजे सहजरित्या को पायलटला काही माहिती दिल्यावर जनरेट करू शकतात. तर असे बरेच काही गोष्टी आहेत ज्या को पायलटच्या मदतीने तुम्ही जनरली यूज करू शकता. तर थोडक्यात सांगायचं झालं तर कुठलेही तुमचे डिजिटल काम आहेत ज्यात तुमचा वेळ जास्त घालवतो त्याला कामात आपण अधिक कार्यक्षम व्हायचे असेल तर मग तुम्ही को पायलटचा उपयोग करू शकता. चला तर मग मित्रांनो पायलट एक शक्तिशाली टूल आहेच. त्याचे आज आपण काही डेमो बघणार आहोत. तर त्यासाठी मी तुम्हाला को पायलटच्या स्क्रीनवर घेऊन चालतो आणि त्यावर आपण काही गोष्टी करणार आहोत की को पायलट ऍक्च्युली यूज कसा केला जातो आणि तो आपल्याला कशी मदत करतो. ठीक आहे. तर तुम्ही जसं की बघताय स्क्रीनवर आपल्याला को पायलटची ऑलरेडी स्क्रीन दिसते आहे. राईट. आणि आता मी त्याला सिम्पली एक मेसेज देतोय की हाय म्हणून. तर आपण बघूया की तो आपल्याला कसं रिॲक्ट करतो. ओके, ग्रेट टू सी व्हॉट्स ऑन युअर माइंड टू नाईट, ट्रबल शूटिंग समथिंग, ड्रीम अप कंटेंट, जस्ट इन मूड चॅट टू बीट. राईट. आता विषय असा आहे की बऱ्याच लोकांना इंग्लिश हे तेवढं सहजही समजतही नाही आणि येतही नाही. राईट. पण मग लँग्वेज हा कधीच एआय साठी बॅरियर नसू शकत कारण आता ते एवढं ऍडव्हान्स झाले की तुम्ही कुठल्याही भाषेत त्याला काहीही विचारू शकतात आणि तो सहजरित्या तुम्हाला आन्सर करू शकतो. आता सपोज हेच मी त्याला सांगितलं की जस्ट आन्सर मी इन मराठी तर तो तुम्हाला मराठीत ते सर्व आन्सर करेल. जसं की बघा, नक्कीच प्रमोद. आता पुढे मराठीतच बोलूया. काय मदतीची गरज आहे? तांत्रिक अडचण आहे का? की मी एखादी कल्पना साकारायची आहे तुला? बघा, जसं की ह्या पद्धतीने तो आपल्याला मराठीतच उत्तर देऊ शकतो. आता मी तुम्हाला एक डेमो देणार आहे. सपोज आता तुम्ही घरातल्या गृहिणी आहेत, ज्या मुलांचा अभ्यास घेतात. बरोबर? तर कधी-कधी त्यांना अशा गोष्टींना सामोरे जावे लागते, जेव्हा त्यांचे लहान मुलांचे कधी-कधी वर्कशीट आपल्याला सॉल्व्ह करावे लागतात आणि त्यामुळे कदाचित काही गोष्टी अशा असतात की ज्या इव्हन आपण जरी एज्युकेटेड असलो तरी आपल्याला काही गोष्टी समजायला अडचण येते किंवा काही आन्सर्स देण्यासाठी आपल्याला कधी कधी प्रॉब्लेम येतो. तर त्या गोष्टी तुम्ही एआय कडनं कशा सॉल्व्ह करू शकता त्याचा डेमो मी तुम्हाला आज देणार आहे. ठीक आहे. तर चला मी तुम्हाला एक हे दाखवतो. जसं की आपल्याकडे एक फाईल्स आहे. ठीक आहे. त्या फाईल्सने तुम्हाला मी आज आता ही आहे एक इंग्लिशची ग्रामरची जसं की आपण बघतात एक वर्कशीट आहे ज्यात फिल इन द ब्लँक्स विथ मोस्ट सुटेबल ऍडजेक्टिव्ह आणि त्यांनी काही सेंटेन्स दिले आहेत ज्यात आपल्याला जिथे ब्लँक आहे तिथं यांच्यातून काही आन्सर निवडून भरायचे आहेत. राईट. तर हे ऑब्व्हियसली एक बेसिक एक्झाम्पल आहे पण हे जेव्हा तुम्ही मुलाचा अभ्यास घेतात तेव्हा हे सर्व व्यवस्थित पद्धतीने करेक्ट पद्धतीने जर तुम्हाला लिहायचं असेल किंवा आन्सर जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये फक्त त्या वर्कशीटचा एक स्क्रीनशॉट घेऊ शकता जसं की मी घेतला आहे. राईट. आणि ते फक्त तुम्हाला एआयच्या टूलमध्ये जाऊन अपलोड करायचं आहे जसं की मी आता तुम्हाला ते करून दाखवणार आहे. बरोबर. आता हे एआयचं टूल आहे. मी इथे गेलो आणि इथे मी फक्त तो इथे प्लस बटनने मी तो स्क्रीनशॉट इथे अपलोड करत आहे जसं की इथे आहे ते वर्कशीट. बरोबर. जसं ते वर्कशीट अपलोड होतं तिथे आपल्याला फक्त बोलायचं की आन्सर धिस वर्कशीट. आणि बघा हे एक वर्कशीट मी अपलोड केले त्याचे तो कुठल्या पद्धतीने आन्सर देतो ते बघा. हो प्रमोद, या वर्कशीटमध्ये विशेषण ओळखायची आणि योग्य ठिकाणी टाकायची आहेत. मी खाली उत्तर सुचवत आहे. बघा त्याने
हायलाइटही केले की त्याने कुठले आन्सर कुठल्या ह्याच्यात ऍड केलेले आहेत, बरोबर. जसं की बर्ड विथ शॉर्ट विंग्स, ऑड लुकिंग, बॉब इज इगर टू गेट हिज न्यू पपी. म्हणजे ह्या पद्धतीने तो एकदम विथ इन सेकंड्स आपल्याला आन्सर देतो. तसंच आणखी आपल्याकडे काही एक्झाम्पल्स आहेत, जसं की तुम्ही आता एखादी मी तुम्हाला मेल आला जो इंग्लिशमध्ये आहे, तर ऑब्व्हियसली म्हणजे गुगल आणि याच्यात तुम्ही ट्रान्सलेट करू शकता तो मेल इझिली. पण त्या मेलला मग मग तुम्हाला काहीतरी गुगल ट्रान्सलेशनची लिंक ओपन करून त्यात तुम्हाला तो टाईप करावा लागेल पूर्ण मजकूर, आणि तेव्हा मग तो तुम्हाला पाहिजे त्या लँग्वेजमध्ये कन्वर्ट करून मिळेल. पण जसं की मी को पायलटचं तुम्हाला जसं एक्सप्लेन करत आहे, त्यात तुम्हाला फक्त त्या मेलचा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि इथे अपलोड करायचा. जसं की मी एक स्क्रीनशॉट घेतला एका टेक्स्टचा जो इंग्लिशमध्ये, आणि तो मला आता मराठीत करून हवा आहे. तर सपोज मी ते अपलोड केलं आहे आणि आता त्याला सांगतोय की जस्ट ट्रान्सलेट इट इन मराठी. जर मी म्हणतोय त्याला की हे मला मराठीत ट्रान्सलेट करून दे, तर तो ह्या इमेजमधनं सुद्धा तुमचं टेक्स्ट जे आहे, जो मेलचा मजकूर असो की कुठलाही डॉक्युमेंट असो, तो रीड करतो आणि ते ट्रान्सलेट करून देतो. म्हणजे तुम्ही नॉर्मली टेक्स्ट टाईप करूनही ट्रान्सलेट करतात, पण ही एक इमेज आपण त्याला अपलोड केली, बरोबर. जसं तुमचा एक मोठा पेज भरून पान भरून एखादी ईमेल आला असेल, तर तो जर तुम्हाला समजून घ्यायचा आहे मराठीमध्ये, जर तो इंग्लिशमध्ये असेल तर तुम्हाला फक्त त्याचा एक स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि इथे को पायलटला अपलोड करायचा आहे, आणि तो तुम्हाला ह्या पद्धतीने उत्तर देईल, बरोबर. तर हे काही गोष्टी आहेत. आणि ह्या व्यतिरिक्त म्हणजे फक्त टेक्स्ट जनरेशन किंवा ट्रान्सलेशन ह्यासाठीच नाही, तर तुम्हाला काही गोष्टी काल्पनिक असतील ज्या तुम्हाला कल्पनेत आहेत तुमच्या, पण ज्या तुम्ही फक्त विचार करू शकतात पण त्या तुम्ही मांडू शकत नाही. सपोज आता मला एखादी इमेज हवी ज्याच्यात मला ड्रॉइंग येत नाही, पण मला काय पाहिजे ते मी जर एक्सप्लेन करू शकतो, तर तो आपल्याला त्या पद्धतीने ती इमेज सुद्धा बनवून देऊ शकतो. जसं की बघा, आता मी म्हटलं की एखादी वन मॉन्स्टर रायडिंग हॉर्स इन जंगल, म्हणजे एक राक्षस जंगलमध्ये घोड्यावर बसून फिरतो आहे, बरोबर. मी फक्त त्याला एक दिलं टेक्स्ट, आणि ह्या टेक्स्टचा आपल्याला एक इमेज बनवून हवी, बरोबर. जर मी त्याला असं सांगितलं की वन मॉन्स्टर रायडिंग हॉर्स इन अ जंगल अँड क्रिएट इमेज फॉर दिस, म्हणजे तुम्ही एकदम लेमन लँग्वेज मध्ये त्याला काहीही बोलू शकतात, आणि बघूया तो काय करतो. बघा, आता मी त्याला दिलं होतं की मॉन्स्टर रायडिंग हॉर्स थ्रू अ जंगल, म्हणजे तो जंगलात घोड्यावर बसून फिरत आहे, एक राक्षस, बरोबर. आता तुम्ही काहीही देऊ शकतात, मी एक जस्ट एक्झाम्पल एक्सप्लेन करण्यासाठी तुम्हाला ते दाखवलं आहे. तर बघा, त्याने एक मास्टरपीस तो तयार करत आहे आपल्यासाठी, आणि काही सेकंदातच तुम्ही बघा की तो एक आपल्याला छानशी इमेज बनवून देईल. तर म्हणजे काही गोष्टी ज्या तुम्ही फक्त बोलू शकतात, पण तुमच्या कॅनव्हासवर ते तुम्ही उतरवू नाही शकत, पण नक्कीच तुम्ही त्या लिहू शकता. मग त्या तुम्ही इंग्लिशमध्ये लिहा किंवा मराठीत लिहा, त्या तुम्ही ट्रान्सलेट करून को पायलटला दिले, तर को पायलट तुम्हाला अशा पद्धतीने एक इमेज बनवून देईल. जसं की बघा, आता त्याने काही मिनिटातच एक छानशी इमेज बनवून दिली आहे, ज्याच्यात एक राक्षस एका घोड्यावर बसलेला आहे आणि तो जंगलातून चालला आहे. तर त्या इमेजमध्ये जर तुम्हाला काही प्राणी हवे असतील तर तुम्ही तसं म्हणू शकता, आणि तो त्या पद्धतीने तुम्हाला तशी इमेज काही सेकंदातच बनवून देईल. तर या अशा सर्व गोष्टींसाठी आपण को पायलट, आणि हा को पायलटच नाही तर असं जेमिनाय वगैरे अशा बरेच बाकी कंपन्या, जसं गुगल को पायलट हे मायक्रोसॉफ्टचं आहे, तसंच गुगलचं ही जेमिनाय हे ऍप आहे, त्यासाठी सुद्धा तुम्ही म्हणजे ते ऍप सुद्धा तुम्ही सेम गोष्टीसाठी यूज करू शकता. आता बऱ्याचदा आपलं होतं असं काय की आपल्याला इंग्लिश बोलता येत नाही, जरी थोडी वगैरे समजते, पण बऱ्याचदा आपल्याला ती बोलता येत नाही. तर त्यासाठीही तुम्हाला जर एखादा ट्युटर हवा आहे जो तुम्हाला शिकवेल तुमच्या लँग्वेजमध्ये, जसं की मराठी, आपण मराठी आहोत तर आपण मराठीमध्ये शिकून घेण्याचा प्रयत्न करू, बरोबर. बघा, ही इमेज आता लोड झाली आहे आणि तुम्ही कम्प्लिटली बघू शकतात की को पायलट आपल्याला कशा पद्धतीने इमेज जनरेट करून देतो, बरोबर. आता मी तुम्हाला एक फीचर दाखवणार को पायलट, टॉक टू को पायलट. बघा, आता त्याचा आपण काही सेकंदात डेमो बघणार आहोत.
हाय. Hey Pramod, कॅन वी टॉक इन मराठी? नक्की मराठीत बोलूया. ओके. कशावर? मला मराठीत थोडं ग्रामर विषयी सांगणार, इंग्लिश ग्रामर विषयी. मराठी भाषा तुम्हाला खास वाटते का की इंग्रजी ग्रामर बद्दल जास्त उत्सुकता आहे? इंग्रजी तुम्ही ग्रामर बद्दल मला थोडं शिकायचं आहे. नक्की इंग्लिश ग्रामर शिकायला मजेदार असतं. कोणत्या विषयावर तुला जास्त माहिती हवी आहे? इंग्लिशमधील टेन्सेसवर थोडं माहिती दिली तर आवडेल मला. इंग्लिशमधील टेन्सेस म्हणजे क्रियापदांचे काळ. मुख्यतः 3 काळ असतात: प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. प्रत्येक काळाचे सिंपल, कॉन्टिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कॉन्टिन्युअस असे 4 प्रकार असतात. उदाहरणार्थ, प्रेझेंट टेन्समध्ये आय ईट, पास्ट टेन्समध्ये आय ॲक्ट आणि फ्युचर टेन्समध्ये आय विल ईट. तुला अजून खोलात जाऊन शिकायचं आहे का? हां, काही पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भविष्यकाळ आणि पूर्ण भूतकाळाचे सेंटेन्सेस सांगू शकलात तर हेल्प होईल समजायला. पूर्ण वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. उदाहरण, आय हॅव इटन माय डिनर. पूर्ण भविष्यकाळ म्हणजे फ्युचर परफेक्ट टेन्स. उदाहरण, आय विल हॅव फिनिश्ड माय वर्क बाय टुमॉरो. पूर्ण भूतकाळ म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स. उदाहरणार्थ, आय हॅड ऑलरेडी सीन दॅट मूव्ही. या सर्वाचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे काळाचा संदर्भ देणं. तुला अजून उदाहरणं पाहिजेत का? हो, मला जिरंडचं काही जेरंड एक्झाम्पल्स देईन. जेरंड. जेरंड म्हणजे वर्बाला आय एन जी फॉर्म, ज्याचा उपयोग नॉन सारखा होतो. उदाहरणार्थ, स्विमिंग इज गुड फॉर हेल्थ. इथे स्विमिंग हा जेरंड आहे. अजून एक उदाहरण, आय एन्जॉय रीडिंग बुक्स. हे असं म्हणायलं तर रीडिंग हा जेरंड आहे. जेरंड वापरून वाक्य तयार करायला मजा येते. तुला अजून काही उदाहरणं सांगायची आहेत का? नाही, आजपुरती धन्यवाद. ठीक आहे प्रमोद, काही शंका असेल तर विचार, मी आहेच. धन्यवाद. पाहिलंत मित्रांनो, म्हणजे अशा पद्धतीने आपण नक्कीच ह्या टूलचा वापर करू शकतो. तर मित्रांनो, को पायलट हे एक शक्तिशाली टूल आहे, जे आपल्या कामाची पद्धत बदलू शकतं. हे फक्त एक ऑटोमेशन टूल नाही, तर तुमचं एक सहाय्यक बनू शकतं, जे तुम्हाला अधिक हुशारीने काम करायला मदत करतो. भविष्यात एआय आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनणार आहे आणि को पायलट हे त्या दृष्टीने उचललेलं एक महत्वाचं पाऊल आहे. तर आजच को पायलट बद्दल अधिक माहिती घ्या आणि तुमच्या दैनंदिन जीवनात ते कसं उपयुक्त ठरू शकतं ते अनुभवा. धन्यवाद.